संत लूक प्रमाणे पवित्र शुभवर्तमान. मग त्याने शिष्यांनाही म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवितो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावयाचा नाही. मग कारभार्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी काय करू? खणण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्यास मला लाज वाटते, तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणकऱ्यास बोलाविले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 म्हणते. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे व लवकर बसून यावर 50 मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंड्या गहू. तो म्हणाला, हा तुझा रोखा घे व 80 मांड. अन्यायी कारभाराने शहाणपण केले. यावरून धन्याने त्याची वावा केली, कारण या युगाचे लोक आपल्या सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमान ऐकल्यानंतर कदाचित आपल्या मनात एक प्रश्न उत्पन्न होईल, येशू ख्रिस्त खरोखर अन्यायाचे समर्थन करत आहेत का? त्याचप्रमाणे या कावेबास कारभार्याचे समर्थन करत आहेत का? हे प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे. परंतु येशू ख्रिस्त त्याचं समर्थन करत नाही, परंतु त्याच्या शहाणपणाचे समर्थन करतो. त्याच्या जे चुकीचा वागणूक होता, वाईट वागणूक होती, त्याचे समर्थन अजिबात प्रभू येशू ख्रिस्त करत नाही. आता त्याचे शहाणपण काय होते हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे समजण्यासाठी त्या काळाची पार्श्वभूमी सुद्धा समजणं अत्यंत महत्वपूर्ण आहे, बंधनकारक आहे. येशूच्या काळात हे जे धनी लोक होते, त्यांची जी मालमत्ता होती एका ठिकाणी नव्हती. इस्रायलच्या विविध प्रांतात त्यांचे जागीर होते आणि प्रत्येक जागीराच्या प्रशासनासाठी एक कारभारी होता, मॅनेजर होता. आणि मॅनेजरला हा सक्त आदेश होता, कारभारीला हा सक्त आदेश होता की जे काही वस्तू त्या जमिनीमध्ये उत्पन्न होईल ते तुम्ही विका आणि त्याचे योग्य मूल्य मला प्रदान करा. म्हणजे तुम्हाला जर ही वस्तू विकल्यानंतर, एक वस्तू विकल्यानंतर बाजारी भावानुसार 100 रुपये मिळाले, तर ते 100 रुपये माझ्या हाती द्या, मला सुपूर्द करा. परंतु तुम्हाला त्याच्यापेक्षा अधिक घ्यायचं असेल, दलाली घ्यायची असेल, तर त्याचा मला विरोध नाही, अजिबात मला विरोध नाही, असं त्यांचं धोरण होतं. आणि म्हणून समजा 100 रुपयाची वस्तू जर त्या कारभाऱ्याने विकली, तर त्याच्यावर 20 रुपये 50 रुपये तो दलाली घेत होता. आणि त्याचा विरोध कोणीच करत नव्हता, धनी सुद्धा करत नव्हता. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आता या कारभाऱ्यावर एक आरोप आहे, पैसे उडवण्याचा आरोप. आणि कारभार्या या पदावरून त्याला निष्कासित करण्यात येईल आणि धनी सुद्धा त्याला निष्कासित करण्यास तयार आहे. त्यांनी हा निर्णय सुद्धा घेतला आहे आणि त्याला कळवला सुद्धा आहे. आणि या प्रसंगी हा कारभारी काय करतो? दलाली माफ करतो. त्यांना जी वस्तू होती, त्याचे जे ग्राहक होते, त्यांना जाऊन तो स्पष्टपणे सांगतो, तुम्ही फक्त बाजारी भाव द्या, तुम्हाला जी दलाली द्यायची होती ती मी माफ करतो. जेणेकरून त्याला जेव्हा या पदावरून निष्कासित करण्यात येईल, हे जे त्याचे ग्राहक होते त्याला स्वीकार करतील, त्याला पैसे देतील
आणि येशू ख्रिस्त याच शहाणपणाची प्रशंसा करतो. त्याच्या कावेबाजीचा स्तुती करत नाही, प्रशंसा करत नाही. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त आपणास काय सांगू इच्छितो? कदाचित आपल्या अंगामध्ये सुद्धा पुष्कळ प्रतिभा आहे, बुद्धिमत्ता आहे. चातुर्याने त्याचा उपयोग केला पाहिजे ख्रिस्त सभेसाठी. समजा आपल्यामधील पुष्कळ लोकांना सामाजिक माध्यमाचा उपयोग करण्यास येतं, परंतु त्याचा उपयोग आपण ख्रिस्त सभेसाठी करतो का? आपणामधील पुष्कळ लोकांना गायनीमध्ये गायन करण्यासाठी प्रतिभा आहे, परंतु त्याचा उपयोग आपण करतो का? म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, चातुर्याने, शहाणपणाने प्रभूच्या या राज्याची घोषणा करूया.